आली बरं झालं बरं. तू माझा भांड्यात पडला. कळलं तुझ्या गोड बोलण्याने हसली. बकुळा काय झालं? काय झालं? आता पाठीत गेलं की मातीत गेलं. मला पाठीत किंमत नाही. म्हणजे काय करायचा विचार आहे? नुसता विचारच नाही करून विचारतो. माझा स्वतःचा फड चाललाच नाही. हेच सांगपण हे तुझं होय. त्या काळात म्हणजे उद्याचा सामना रंगणार म्हणायचा. सामना? कसला सामना? हे सवालचा उभाचा असं होय. तसंच ती सुपारी घे आणि उद्या किंमत असेल तर हरवून लावीला. अगं ती हरण तिने फळ फोडायचा आहे का बोल? माझं नाक कापलंस तू. तर तुझ्यासाठी केवढी बाळगली होती. दोस्ताला सामील होऊन या पाटलाला माती टाकली तू. पाटील तुमचं अन्न खाल्लं मी, पण तुमच्या अन्न घेऊन सांगतोय मी. वर तू बोलायला लाज आहे वाटली. आणि आपण परत एक खाल्ल्या सगळ्यात घरात बसणारी चालता व्हायचं. साधा खाली कर. कोण सुद्धा इथं राहायला. पहिल्या झटक्यातच त्या गंगारामाचा नांगाराम करून टाकला. अरे गंगाराम याच अरे चालायचं व्हायचं हरकीच व्हायची. पण तुझी घमेंट कुणी मारून ये बघ. हे आपल्याला पटलं बघ. काय झालं? धोड्या वाईट जरा मालिश करतोस का? आणि तुला मालिश करताना माझं अंग दुखलं म्हणजे मग मी तुला मालिश करतो. होय का? म्हणजे आम्ही एकदम खलास होणार. त्यापरीस नदीत जाऊन पडती. पाण्याचं मालिश लई चांगला असतो. आई सोबत लई चांगला आहे. होय. बाया बाया अशी दे. तू नको त्याची काळजी करू. मी त्याची घालवतो. ए बायानो ए बायानो ए आत्मीचं आकारायच नाही का? जरा बाजूला व्हावं मी. आत्मीचं आकारायच नाही का? ए आत्ताची आत्ताचं काय रे बाबा? काय दिसत नाही का कोण आलंय? आमचं पैलवान राजा आंघोळ करणार आहे. जावा जावा आत्मा लवकर. काय तिला ती काय खायचं दिलीस ना? काय नाही जा. काय करणार आहे? काय करणार आहे? अरे बाई अच्छा भैरू व्हेरी गुड. ये अच्छा पटका करा करा. पैरण काढा करा. आता लुंगी काढा बघू. मारा उडी. या दिसत नाही का तुला? बाई बुडाली बुडाली वाट. बुडतीया का नाटक करते बघ तरी. अरे 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 भैरू अरे खरंच का त्या नाठाची?
काय करता का मला तू खोटं धरून दिलं आता तुला खरंच बोलवतो आता बुडायला लागली सारखं तू हा जमण्याचं काय वज काय हलकं मी का पहिलवानकडे हवं मी आपला गरीब लाटरी झाला मग पहिलवान पहिलवान व्हायला त्याला खुराक लागतो तसा रोज मग पाचलाची वाढत असं हे बघ माझं तिकीट मी तुला देतो तुला तिकीट लागलं म्हणजे तू होशील श्रीमंत आणि मी दूध पिऊन मोठा पहिलवान होत हा हा चला जमलंच राहता जमला मग जावत राहता चला चला कुठं चला म्हणजे तू वाड्यावर जा मी आपला माझ्या धंद्याला जातो जेवळ आता शिस्तीने कसलं तुम्ही लवकर रात्री येतो बरं का दूध प्याला थांबा 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 हे म्हणजे मगाशी मरताना वाचवलं त्याचं निदान उपकार तरी तुम्ही सांगितलं तर वाचवायला असं आहे हो मगापासून का 5 लाख करतोय माझं एवढा राग नाही म्हटलं जरा साबण बरं का नाही तर कुठं जायचा दिसतोय पहिलवान आणि बोलणं दिसत कमी ना म्हणजे आम्ही पहिलवान हाय तर तुम्ही कोण आहे का ते तरी सांगा का एवढी चौकशी का नाही म्हटलं आपलं कवा तरी उपयोगी यायचं कसं शेवंत सोलापूरकरांनी म्हणतात मला तमाशाचा फळ हा आमचा एकाहत्तर जमलं बरं का काय म्हणजे फड हो फड हे तुमचा तमाशाचा आमचा कुस्त्याचा कसं मयत झाला आता बोललेलं तरी मैयात येतो तिकीट काढायचं नाही जेवण जावायची आपली ओळख मी का ओळख आहे मग फुकट बसायचं नाही त्यांना राग येईल तुम्ही आला नाही मग तू हा नाही का माझी काय त्यांनी याची नाही मग लाटरीच्या तिकीट तुझं लई धंदा आहे होय होय बघ तुझा धंदा झाला म्हणजे लगेच येतो तुझी जी ओळख आहे चला लवकर खाली करा बक्षिसाची खात्री महाराष्ट्राची लाटरी 1 रुपयात 3 लाख रुपये अहो तिकडे पैसे जात्यात तिकडे पैसे येतात या म्हणल्यावर आलं या राव या कवाली स्वारी कवा सुटका झाली कुठलं राजधानीतून राजधानी आणि सरकारी पाहुणं म्हणून म्हटलं कवा आली राजधानीतून स्वारी किती दिवसाच्या रजेवर असा का माणसं ऐकल काय कळते बोलते का नाही तुला चुकलं आपलं काय चुकलं बरेच तिकीट काढावं हे आणि कसलं महाराष्ट्र लॉटरीचं हे काय बालगड आहे 1 रुपयात 3 लाख रुपये अहो जन्माची कटकट मिटल त्या भानगडीत पडाय ना ग आणि बिन भाड्याच्या खोलीत जायला गाव आता ग बसाय काय घेशील 1 रुपया काढा बघू लई तिकड गुंडा बाबा कसं ऐकायचं नाही हे घे आणि इकडे ठीक आहे हे इथं पैसे मिळणार का आपली खात्री तुम्हाला लागणार नाही तुला विश्वासचा माणूस र हो एक तिकीट द्या बघू माझे एक काढा हो माझे एक काढा तुझं हे बेस बघा म्हणजे मुद्दाच लाटरी आणि याच्यात तमाशा डबल चान्स म्हणले का तुझा तेवढंच पुण्य काय तेवढंच पुण्य कळलं का नाही आणखी जाऊ मास्टर द्या मास्ते चला फुटकर तमाशा बघा जानूजी खरंच आवडलं बालखंडात अजून नुसतं आवडून का होते पंकज शेपासून ही महिला नुसती पिंजऱ्याच्या पिजात फडफडते नाही बघवता मात्र मला काय हाऊस आली होईल असं म्हणजे नुसतं तिच्या मागे जी तिकडे जन्म काढणार म्हणजे तू मग काय करू काय करू अगं तिच्या लक्षात नाकावर चिटून चांगला दुसरा फड काढची त्यात पण मला पाठबळ नाही कुणाचा होय का आम्ही नाही का अगं लागल ते सामग्री देतो बघ माझं ऐकलं का नाही दोघींचा सामने ठेवतो आता आमने सामने एकाच बोर्डावर खरंच छोटे वाटले
राणूजीला देवच पावला म्हणायचा. ती शेवंता लई किमती. अगं शेवंता सासू जाणत नाही. कोण? होय शेवंता. साध्यापणात मी डोळे भरून बघावं असं वाटते तुला. काय रूप, काय बांधा आहे तुझ्यावर तर जीव वाळून टाकलाय. हे काय स्पेशल बघती बस एवढं? हे का नोटांच्या पुढच्यावरच चालत माझ्या वाड्यात. तुझी बैठक माझ्यामुळे झाली पाहिजे. कबूल आहे ना? सोडा पाटील, पोटासाठी नाचणारी बाळ हाय. इतकाचा सौदा करणारी नव्हतं. नाची ते नाची आणि सती सावित्रीचा आव आणतेस काय? शेवंता नकरा कुणामुळं? गावचा राजा आहे मी. घरची राणी सोडून बायकर कशाला आला तो? असं काय? कोण धैर्य? धैर्य नव्ह, भैरू पाटील. कोबल ते करा. आसऱ्याला आलेल्या समाजगीर बाईच्या आबरूत असं धिंडोर काढताय. भैरू घोडे लई फुरफुरायला लागले. वाईकेला लगाम घाल, लगाम घाल. गावचा पैलवान तू मातीतलं खेळ खेळशील का इतकाच खेळ खेळायला आलाय? पाटील शब्दानं सबूत वाढवू नका सा आणि बाई मरम फातारपणी गोगा करून घेऊ नका. भैया पुन्हा पुढची तर जीभ आठवून ठेवी. जीवी हासणं इतकं सोपं नाही पाटील. अच्छा गुमान जाताय का कसं? बरं आहे सापाच्या शिपीवर पाय दिलाय खरा. बघून घेईन तुला मी एक दिवस. बघून घेतोय. ऐकलं ह्या गंगा नदीत हात धुवून घ्यायचं आपल्याला. तुमची मेहरबानी. सांगाल तसं वाटत. होय ना? राम राम पाटील. जानू रामाधर्माच्या पाणी माझ्याकडे का आलायचं? काम आहे महत्वाचं. महत्वाचं? तुमचं खाजगी आहे. अरे त्या सांगशील का नाही काय आहे ते? तर धावत नाही म्हणून सांगतो पाटील. प्रकारचा प्रकार मला काय आवडला नाही बघा. मी असतो त्या ठिकाणी तर स्वान फोडून ठेवला असं दिसतं. साधी नाची ती नाची आणि तुमचा अपमान करती. त्या भिक्काला भेरू टाकलं. जाऊ द्या आम्हाला सांगू तरी काय करायचं. रानू मी बी काय कच्च्या गुरुचा केला नाही. त्यासाठी एक गिलास काढलेला आहे. त्यांचा गावकऱ्याला सांगावा धाडलेला आहे. आत्ता येईल तो इथं. हे बघा पाटील या अशा रस्त्यानं गेला असा तर गाव लवकर गावायचं नाही. त्याला व्हायचं असं आडमार्गानं जाय पाहिजे. म्हणजे काय म्हणतोच नाही तू? हे बघा जबरदस्त ठरवून राहायचं ना आतवायची. काय ठेवलं तुमच्या हवाली करायची आणि तुम्ही खुशाल मग तुमची इच्छा पुरी करून घ्यायची. कसं म्हणतोस ना आईच्यान खरं पाटील. अहो तुम्ही माझ्यावर कमी उपकार केल्यात. अहो पहिल्यांदा जामीन देऊन मला सोडून आणलं सा. तिकडं बघतोय तर वस्तीला लावून माझी सजा कमी केली सा. पाटील अहो या गावच्या राजासारखं राणू काय बी करेल जीव देईन. पाटील आजपासून मी तुमचा विश्वास नसरी वचन घ्या बघू. चिकार नार तुझं रूप गुलजार तुझं सोळा शिंगार भूल मला पडली भूल मला पडली ग. आज लय रंगात आले. सकाळची पारी घेतली तिरी. तसं न बघ मग कसं काय ती मला आठवण एवढी भूल पडली. झाली झाली बांधून. अगं पायातलं घुंगरू पायातच असावं. गळ्यात बांधायचं ते डोरलं या पारून या पैलवानाच्या नावाला. मूर्ती अजून या ताकाची तर मी तुझ्या दुधाचा रटीव लावलाय. आण दूध जरा जपून चोरीच्या मामल्याने हळूहळू बोंबला. अगं पण मी कुठे मोठ्यांना बोलतोय. म्हणजे काय झालं टँग 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 करून 5 लाख कळालं तर गाडवाला झिंड काढली तुझी.
काढू दे काढू दे. अगं चोरून खाल्लेला खुराक. आता यो पैलवान तयार झाला बरं. काय का कुठे बोल कोणतं पडलं पाहिजे. पाटील आहेत का? राम राम पाटील. वेळेवर आलायचा. पाटलाने बोलवलंय, कोतवालाने नव्ह. सुट्टी झाली बरं का. परत करू नका. बसे जाऊ दे. 100 रुपये द्यायला. माझ्या खात्यावर टाका. बरं का बनवलं होतं? का बोललेलं होतं? काळू रामोशाचा काटा काढायला. सावकार खैरानं माझा अपमान केलेला आहे. त्याच्या बाळची शेंडी तुमच्या हातात आहे. काळू आणि भैरू देशोधडीला लागल्यानं बघायचं आहे मला. अहो पण काळू नसं आपलं कर्ज फेडत आणलंय. सावकार त्या सज्जनपणाच्या गोष्टी साधू संतांनी बोलायच्या असत्या, तुमच्यासारख्याने नव्ह. सावकार अहो कागदा संगत खेळ खेळणारे माणसं तुम्ही. अशी काही करामत करा की जमीन हजम आणि काळू भेरू खतम. कसं पण? हा बरोबर, अगदी बरोबर. का अजून पटत नाही वाटतं? सावकार गावात आहे का नाही? पाटलाचा हुकूम आहे हो. माझ्या अपमानाचा बदला आम्ही घेतो. तुम्ही बाजूची काळजी करू नका. अहो माझ्या डाव्या हाताचा मळ आहे तो. बरं येऊन या. हे काया कानात सुट्ट्या मारल्याच नाही तुझ्या. राम राम सावकार. राम राम आणि सावकार. अरे सावकार तुम्ही, आम्ही राम राम करायचा तुम्हाला. असं कसं म्हणताय सावकार? मग कसं म्हणायचं? आत्तापासून तुरुंगाची हवा खाली, आता सावकाराचे पैसे खाताय. माणसाचा इसर पडला तर कर्जाचा बी इसर पडला. होय काय बोलताय साहेब? सावकार अहो तसं असतं तर वर्षाला हप्ता दिलंच नसतं. द्या हप्ता म्हणजे बाईसाठी का बाटलीसाठी रे? काय दिवाणजी? होय कर्जात बाई आणि याजात बाटली. सावकार रामाधर्माच्या पाऱ्यात तरी वाईट चांगलं बोला की. अरे आम्ही कशाला बोलू? तो कागदच बोलतोय की. सरकारनं तुम्हाला फुकट जिमनी दिल्या आणि ट्रॅक्टर घ्यायला पैसे दिले मी. काय फुकट नाही सा दिलं? जिमीन टाकली आम्ही घालवट. अरे उपकार नाही केलं. चांदीचं रुपये दिलं आणि माती घेतली पदरात. सावकार तुमचं सगळं पैसे फिटत आले. जे काय शेपाशे राहिला असतील ते ह्या वर्षाला गुण टाकतो की जी. ऐका सावकार, ऐका नाही जादूगार. 20,000चं 500 करून धावलं. दिवाणजी तुम्ही घ्या. म्हणजे कायमची? हा आता कायमचीच म्हणायची की. ह्यो कायाच हिशोब ठेवायला लागला. आता तुमचं काय काम? सावकार तुमचा काय हिशोब आहे कळू तर एकदा आम्हाला. अरे कसला कळायचा? पैसे भरलं तसं याजाचं पिटलं. अजून 25,000 मुद्दल तसंच कायम आहे की. 25,000? काय सावकार अंगावरची कापड बदलावी तसं आक्रमी बदलतात काय तुमचं दिवसा दिवसा? लई बोललाच बघ. आता शेवटची ताकीद देऊन ठेवतो. चोरी करणं तर दरोडा घाल, तर पैशाची व्यवस्था झाली पाहिजे 3 दिवसात. नाहीतर घरादारावर नांगर फिरवीन. सावकार 25,000. काय असं उदच का बसलाय सर? कुठं काय? काय नाही काय नाही काय नाही. तुझा बघून तिला तुला बघूच नका व्हायला. नाही आबा तुमच्या काळजातला काटा मला दिसतोय. इनामाचं 500 रुपये त्या सावकाराच्या तोंडावर फेकतो आणि आंघोळ करतो त्याच्या नावात. तसं काही पोरा आपलं पायचे मिरी वाचतात तर ह्या अक्कलवान माणसांचा हात आबाळाला घेतलेला असतात. अरे आपली उभी जिंदगी जी पुरी पडायची नाही त्यांच्याबरोबर झुंज द्यायला.
आज असं का बोलतायचं तुम्ही? आपल्या आडानेपणाचा पुरा फायदा उचलला त्या सावकाराने. काय केलं त्यानं? आता काय करायचं बाकी ठेवलंय? अरे आकड्यात बदल करून छान 25,000 रुपयाचं देणं काढलं त्यानं आपल्या नावावर. वय आणि हा त्यानं धमकी दिली आहे मला. 25,000 3 दिवसाच्या आत, नाहीतर 25,000. अरे वार सावकारा. आबा तुम्ही काय बी काळजी करू नका. आत्ता जातो त्याच्याकडे आणि त्याला विचारतो आणि एक खास 2 तुकडे करतो त्याचा. बघा बघ 9 9 4 15 दिवाणजी 25 दिवाणजी. तर कुलकर्ण्याची बाकी आहे किती आहे बघा. कोण? दत्ता. दत्ता कुलकर्णी. दत्ता त्याच्यात 30 60 40 50 50 अशा एकंदर 4,000 आहे. 4,000. त्याला उद्या बोलवून घ्या. त्याला उद्या बोलवतो. हा आणि त्या शिंद्यांचं काढा किती आहे ते? चंद्रकांत. कोण? फेरू. ये अरे भाई काय होतात दुधच मारायला पैसे मुक्त करायला. अरे वा 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 वा. दिवाणजी काळूचं खातं काढा. सावकार काय नका खातं काढायला. आजपासून गिऱ्हाईक ठाण्यात आहेत माझ्या. आता शेवटचा 500 रुपयाचा हप्ता घ्या आणि कागद फाडून टाका. अरे हो हो त्याच्याला एवढा उतावून कशाला होतो? बघा भाऊ किती आहे बघा. 24,500. 20,500. गांधी हट्टा नका तिथे बोला. आता तुमच्या ह्याचं कानडीत सांगू का इंग्रजीत? सावकार मग आतापर्यंत त्याचं काय? अरे मोठ्याला बोलून कायदा बदलत नाही. आजकाल कागदाला देव मानतो आम्ही. अरे त्या कागदावर शिक्का आहे म्हणूनच त्याला नोट म्हणतात. तुझा करार आहे तुझ्यावरच आणि हिशोब आहे ह्या वयच. म्हणजे विश्वासानं गळा ठरवत ठेवला किंवा आता कागदाच्या पुढीनं कापताय का भय? दिवाणजी दिवाणजी खबरदार. दिवाणजी हसलून मेरे पूर्वी आता किती वेळा तुला सांगायचं संजय याला इथं येऊ नको म्हणून. अच्छा आनंद हा की त्याला माझ्याशी गाठ सांभाळून घा. पुन्हा भेटीन मी तुला. अरे तसा सोडणार नाही. आनंद हा देवा तुझ्या आशीर्वादानं धनदौलत मिळाली. आता एकच मागणं आमच्या आबांना चांगली बुद्धी दे. धनाची श्रीमंती मिळाली आता मनाची मिळू दे. कुठे भरली? अरे येतोय की. एवढी उच्चावली होऊ नका. तर 5 लाख सांगा तर बोल. बोल. पाटील आमचा सोबत आम्ही पाळला. खजिन एवढा ताब्यात घ्या बघू. पाटील कशाला आणलं मला इथे? काय चुकलं ते तरी सांगा मला. सारी साथीदार मंडळी वाट बघत असतील बघा माझी. हे अगदी घाबरू नये. पाटील तुझ्या पायावरून गळ्यावर लई खुश आहे. मग तमाशाला रोज यावं. अगं होय तर गावचा पाटील आहे मी. माझ्या वाड्यात बैठक झाली पाहिजे म्हणून विचारलं होतं तुला. तर तू पाटलांचाच अपमान केलास म्हणून ही पाळी आली. ए आता तरी शहाणपणा शिक आणि लावणी कर सुरू. तर हे सारं खरं आहे ना व? आणि दगा फटका झाला तर? हे बघ शेवंता आम्ही आतापासून तुला जबरदस्ती केलेली नाही. बैठक झाली की रानू तुला तुझ्या ठिकाणी आणून पोहोचते. कसं मग करू द्या सुरू. इकडे
आणि साथीदार मंडळी कुठे आहे ती? अगं समजी व्यवस्था केलेली आहे. तर दुसरं साथीदार चालायचं नाही मला. असं अगं पण तुझं साथीदार तुला चालतील नव रानू अनबुगेट अशी बोलू ते आत्ता आणतो त्याला काही येळ लागतो का काय? शेवट एकदम कुठं अजून पिताई घ्यायची आहे. दुधाची नंबर आहे मला. वाय पाटील काय वा वा तर तिथं तिथं बसलाय. पाटील तुम्ही जिल्हा भेटायची द्या. मी जत्रा मंडळ गेलो आजचं मागणं. चला बाहेर चला. काय रे का थांबलायचं तुम्ही? बाईच्या तोंडाची तुला ते कोंडून ठेवलं गेले का? विश्वास तुमच्यावर पाठला जर कराय आता वरसारखं खालून तुमचा डाव मी प्रवास बघितला. गुमान जाऊ द्या मला. शेवंता त्या दिवसाचा अपमान केलेला आहे. पाटलाच्या अपमानाची लई मोठी किंमत दुसऱ्या पहिला हप्ता मी वसूल करणार आहे. हात तर नाही अंगाला. नंदीचा घोट घेऊन नंदीचा. वाघाच्या चावणीत हारणी सापडलेली आहे. त्याला बघू विचार काय भांडायची. मोठा झाला तरी मला वाट नव्हता. तुझा आडावाडा करू नका कसा. तुझा तुम्हाला माणसं तिच्या पाठोपाठ काय करायचं नाही. पोलिस करू बघा. जागा कोणाला बी पटत आमचा काय मला काय केलं मी तुमचं? कोण होता तुम्ही? मला जाऊ द्या. भैरू माझं नाव. भैरू काय बाई घाबरू नका. मी केलं ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथला हलता येणार. आणि काय फिरवड्या काढायचा विचार आहे तुमचा? गाव देवीच्या आण माझ्या मनात काय ते पाप. तुमच्या आबरूला धक्का लागणार नाही. जीवाला धोका होणार. विश्वास ठेवा माझ्या. तिच्यावर नजर ठेव जरा. मी बाहेरचा कानूस आहे. बरोबर. आम्ही चौघाचे टाकू गैर कावी झाला. तुमचा वडला संघ भैरूचं वडील आहे. भैरूला तुमचं वडील पाण्यामध्ये बघतात. भैरूचं तुमच्या संघ कसं वागणं आहे ते खरं खरं सांगा. मनापासून सांगा. अहो रामूसाठी फरक असतोय. कोण रामोचे? तुम्हाला चला मग इथून. अरे का म्हणतो ना आपल्याला आवड आली तुझ्या काय पाठीमागा लागला. आता तू तरी चालू नाही. अरे कोणाची जागा कोण आसरा घेते काय चालू दे. काय खाता तुम्ही आता गुमान जातो का क्यू का त्यांनी? भैरू भैरू मेलो. कोण भैरू? तुझा बा. अरे हे बोलल्या काय बरोबर कोण कोण भैरू? अरे कुठं होता तितकी? अरे पाटलाची नोकरी सोडल्यापासून आपला जुना धंदा कंडी सरती कंडी झाला. भैरू बा आपण इथं आधी पळूया बाबा.
फिरू मी तुझा सबूत पाहणार आहे. तू संकटात आहे, मी तुझा दोस्त. मग काय बोलू का पाहत माझ्या दोस्ता धुंडी. आता काळजी करायचं काळजी कारण नाही. आपण हिथंच राहायचं. आपलं काम आलं. अरे पण कसलं काम हे एवढ्यात नाही सांगणार. सांगीन कवा तरी. धुंडी मी जरा जाऊन ये. नको नको तू जाऊ नको. तुझ्या जीवाला धोका होईल. मीच जातो. अरे तू जाऊन तिथं काय करणार आहे? काय करणार म्हणजे? अरे तिकडे गावात बोंबा बोंब झाली असेल तेव्हा वातावरण बघतो आणि बातमी घेऊन येतो. असं हा लवकर येशील. आता आलो कुठ बघू. ए ख ख ग ए ख ख काय ख ख ख अगं वय ख नाही काय माझी नोकरी खोळली. आत्ता पासून मी तुला कंच्या नावाने हाक मारत आलो. पारू त्याचा मधल्या अक्षर घालायला विसरलो मी. म्हणजे कोणतं? ख ख म्हणजे पा आणि रूच्या मधला ख काय होतं एकदम बोल. पा ख पाखरू पाखरू. आणि नवीन का तुला आवडले गेले हे नाव? आवडले गेले आवडले गेले. काय झालं? मालकाने जर ऐकलं तर दोघांचं एकदम तिकीट काढतील वरच. पण वर्ष पाटील उठलं कुठं? अरे दोघांची गावात खलबत चालली ती. दोघांची खलबत? कोणाकोणाची? सावकर. दोघांच्या सावडीकडे जायला निघाली ती. चावडीकडे? बरं झालं मी वेळेवर आलो. चल चावडीवर. आपला धंदा तिकडे चांगला. चल उठ उठ उठ. तुला शेवट विचारतो. कुमारच्या भैऱ्याचा पत्ता सांग. फुकट मार खाऊन बसले झाले. मरणाचं भाग कुणाला घालतायचं? अहो मरणाचं भाग तुम्हाला असं काय? आमच्यासारख्या गरीबांनी रोज कल्पना जास्त आणि रोज करायचं. अरे मार खाता खाता योग्य समजून सांगायला लागली. काय भाई डोळा उघडं ठेवून बस. शिमरावाडीची चावडी आहे. देवळाचा मंडप नावा होतवाल. पैसा राहायचा सुनू भाई माझ्यावर ही जबरदस्ती आहे. देवा पाटील देवाचं डोळ उघडा. म्हणता तुम्ही बडवाड होतवाल त्याला पुरीचं दुसून जरा. काय शेवंता कुठं आहे तो भैरू? अगं पाय मारून तुला हाय काय किती झाला नाही. तुम्हाला सांग कुठं आहे तो बाहेर. या गावच्या माणसाचा पत्ता आम्हाला काही करतात. तमाशाचा फटका शाळी खतन हवा. असं काय? तू बी लक्षात ठेव. गावचा पाटील आहे मी. तमाशाचा कंत्राटदार नाही. याद राख. नंबर हा कामून ठेवी. जीव घेतला तर तरी सांगणार नाही. काय होतवाल एका फटक्यात मरण. अजून लई कामं करायचं आपल्याला. सोडून द्यायला. सोडून आता बांध सोडून द्यायचं आपल्या फायद्यासाठी. एका दगडात 2 पाखरं मरावीत नाही. हे पाखरून सोडून द्यायचं. मला ठाव आहे भैऱ्या या पाखरा मागणं येणार. कसं? ठीक आहे आले ना. शेवंता या पावती तुला माफी देतो. पण धैर्याचा पट्टा नाही गावला तर गाव सोडून जावं लागत तुला कायमच. हा चाल नोकरी पगार त्याला जाऊ दे. देवानंद या मला नको घेऊन जाऊ. किंवा ठेवते. सरला भाई जेवण का नाही? मला जेवायचं. तर माझ्यावर तर आज जेवणावर का? आणि किती दिवस तुरुंगात आहे मला.
राग येणार नसेल तर सांग. तुमच्या वडिलांना केलेल्या पापासाठी मला ही पुण्याही करावी लागते. पाप? काय पाप केलं त्यांनी? आकड्याचा खेळ करून तुकड्यासाठी महाग केलंय आम्हाला. खऱ्याची दुनिया नाही सरूबाई, खऱ्याची दुनिया नाही. तर तू सांगतोस तर खरं कसं आहे? खरं खोटं सांगणारा कागद तुमच्या वडिलाच्या तिजोरीत आहे आणि शिव मिळवायसाठी माझ्या जीवाचं रान चाललंय. जाऊ द्या, बोलावं तेवढं थोडं आमच्या जून. तुम्ही जेवला नाही तर मी बी उपाशी आहे. गेला माझा. तसं पाहिलं तर मी माझ्यावरच रागावले, पण तुझं वागणं बघितलं आणि माझी भीतीच पळून गेली. हाडाने असून सुद्धा शब्दाला जागणार आहे, पण मी तुला टाकून गेले. माझं चुकलं, मला माफ कर. असं काय येडावानी करताय? हे बघा, जून घात झाला. तुम्ही केला पाटल्यानं शेवंताला आणि काळू मामाला पकडून ठेवलं. शेवंता सुटली पण काळू मामा मात्र त्याच्या धोक्यात आहे. पाटलानं असा धावा साधला काय, असं जपून त्याचा काटा करून येणार. पाटलाचा काटा असा नाही निघायचा. अरे रागानं आधी त्याल परत भडका उडत. माझ्या आई हा झोंडीची करामत बघ. वाजीर शेवंतासाठी जीव टाकतो, त्याचा पिठावर दात आहे. सोनीची सांगड घालतो आणि आज रात्री पाटलाला तमाशाच्या पालावर ठेवून येतो. तू येणार असं कळल्यावर पाठी डोक्यानं चालत नाही. तू मात्र तयार नाही. काय व्हायचं असेल ते तिथं होऊ दे. ठीक आहे, आज रात्रीला तमाशाच्या पालावर पाटलाची वाट बघतो. बाबा तू सांभाळून राहा, तुझ्या जीवाला धोका होईल. माझी तू काळजीच करू नको, माझं मी बघतो. जातो. बक्षिसाची खात्री, महाराष्ट्राची लाटरी, फिरता एजंट आला, फिरता रंगमंच आला. कोंड्या तुला आज कुणी सोडला? पुढे बी आज राही का धर्मशाळा आहे का गायले का? चुकलं बरं का माझं. पाटलाचा वार आहे ना बाबा. मग ते जाऊ दे. रानू साहेब, एक लाटरीचं तिकीट घ्या बघू. अहो एका रुपयात 2.5 लाख. आपल्या हे 3 लाख. 3 लाखाचे लाटरीचं न ग. मग तुला आता वरचं तिकीट काढून पाठवतो. एवढं? हा तुला पाटील. हो पाटील. काय भानगड आहे? भानगड काय नाही, धोंडी आलाय. आलो लाटरीची तिकीट घेऊन. लाटरी तिकीट घेऊन आलाय. पाटील जेव्हा फैऱ्याचा माणूस त्याला तर चांगला राऊंडात घ्या. म्हणजे आपसूक सांगाल बघा फैऱ्याचा पत्त्या. काय रे धोंड्या, कुठं आहे तू फैऱ्या? लाटरी हे लॉटरीच्या फैऱ्याचा पत्त्या विचारतो तुला. त्याचा पत्ता मला काय ठावा असणार? हे बघ धोंडी, सरळ सांगशील तर सोडून देईन मी तुला. कुठं आहे तुला तू भैरू? मी त्याची संगत केव्हाच सोडली. पाटील तुला असा नाही बोलायचा. चांगला चापकर पाठ फोडतोय की खडा 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 बोलणं पोपटावाने. अहो पाठ फोडल्यावर मी बोलणार कसा? मरणारच. धोंडी तुला शेवट विचारतो, कुठं आहे तुझा तू भैरू? तुमच्या आईची जबत नाही म्हणजे तुमचं काय? जास्त मला काय बी ठावं नाही. या लाटरीच्या तिकिटाबद्दल विचारा. जरा सांगतो. फरारी माणसाचा पत्ता मला कसा कळणार? रानू तुला डांबून ठेव बरं. उपाशी ठेवल्याच्या आज तू कबूल नाही व्हायचा. डांबून नाही पाटील चांगलं चांगलं बांधतो. काय रे सांग तू गुमान का कसं? सांगतो बोलायचं. तिकडे कुठं तिकडेच चालू तुम्ही. असं घाल. सांगतो पण एका अटीवर, याला मारायला लावू नका. आज रात्री तमाशाच्या पालावर भैरू येणार आहे असं कळलंय. तर नक्की आहे काय? कळलंय ते सांगतोय. जानू चौकी जाऊन पोलिसांनी सांगून ठेव.
पोलिसांना सांगू नका. त्यांना पाहिलं तर पाहून बिथरून जाईल. तेव्हा तुम्ही येथलेच या, त्याला पकडून घ्या, मान कापून द्या. अरे माझा कापून घ्या. आणि ते खरं ठरलं तर काय तर इनाम मिळालं पाहिजे. हे नको जानू, त्याला डामून घेऊन तिकडे घेऊन जाऊया. हे बघ जानू, सांगितलेल्या ठिकाणी जमून गाडीत लपायचं. आणि जर का दगा फटका झाला त्याची आधी चटणी करायची आणि मगच माझ्याकडे यायचं. तोपासून मी होतो मोर, तुम्ही वा मोर. जेव्हा काय धरू पळत त्याल करून वैऱ्याची रात्र हाय. तुझ्या जीवावर मी निर्धास्त राहील. मला वचन दे. हे जे वचन तुझ्या जागेवर मी तयार समज आणि ख्याल जा. घाबरू नका सासूबाई. ऐका, आता या मंडळीनं गाण्यामध्ये 2.5 लाखाचं बक्षीस म्हणून सांगितलं ना बघा, हे एकदम खोटं आहे. वय खोटं. तरी मी ते खोटच. अरे म्या वरपर्यंत जाऊन मंत्र्याकडे वशिला लावून 3 लाखाचं बक्षीस तुमच्या खर्चा करून मंडळीनो, माझा विश्वास आहे तुम्हाला ते बक्षीस लागणार. आणि त्यातलं वरचं जे कमिशन आहे ते मला द्यायला विसरू नका. मला का मंडळ राहा. पाटील माझा भा कुठं आहे? अरे मला काय ठावं, काय ठावं? पाटील, माझ्या भाची सुटका होईल तर तुझी सुटका होणार नाही. ठाण्यात ठेव. अरे पण एकदा सांगितलं ना तुला, मला ठाव नाही. पाहिजे तर तुला सोडून दिला. माझी काळजी करू नका तू. पाटील, अगोदर बाहेर फिरून ठेवलेली माणसं हुसकून लाव आणि त्या रानूला माझ्या पाला ठेवून यायला सांग. अरे पण एवढी जबरदस्ती का तुझी? जबरदस्ती? अरे जबरदस्ती केल्याशिवाय तू खरं बोलायचं नाही. नकडीशिवाय उमान सांगतो सवय. हे रानू, हसून हसून बरोबर. अरे रानू, समजी माणसं हुसकून लाव. काय आलं काय लक्षात? आणि काळूला दिली. काळूला भैरूचं आमचं बैर मिटले. आता दुष्टी झाली. पण पाटील, अरे पाटलानं सांगितलं ना एकदा, मुक्काट्यानं काम करताल. ठीक आहे, चालत. पाटील, आपण जरा जाऊया. पण कुठं? तिकडं. भैरू, माझ्या पोरा भैरू. डोळा झाले त्याच्या अंघोळ बाजली का काय? सावकार, लई बी दाताडी इसू लगातात. अहो, एक गाव हरलं म्हणून काय झालं? हिंमत हरणारी अवलाद या पाटलाची नव, गावचा राजा आहे. पाटील, कधी कधी राजावर प्यादीने मात करतात. आनंदीबाईनं नुसताच झळता मार केला, पण या सावकारानं समजा कागद बदलला. डोक्याचं काम आहे ते. म्हणजे आम्हाला काय डोसं नाही का काय? सावकार, माणसानं आपली पायरी बघून बोलावं. जाऊ दे पाटील,
अहो उगत कशाला रागानं हिरवं पिवळं होत आहे. तुमचं आमचं सुताड गुताड काय असतं आहे का? अहो किती वर्षा गोष्टी. सावकार मला ठावा आहे आम्हा दोघांचा हात एकाच दगडाखाली गावल्यात. ध्यानात ठेवा त्या पाटला संघ गावात खेळशीला तर लई जड जाईल. आता फुटायचं बघा. सावकार दिलेला येळाला आलोय आम्ही. पोरगी कुठे आहे माझी? कागद दिल्या बिगार मिळणार नाही. पुष्कट माणशी राहा. मी का तू? सावकार विकत कोण बी मरत नाही. गुमान तिजोरी उघडून कागद द्या. सावकार उगाच काल कागद कुठे आहे? लवकर का? ठीक आहे सावकार तुम्ही माझं काम केलं. आता मी तुमचं काम करतो. तुमच्या पोरीच्या केसाला बी धक्का लागलेला नाही. मी 4 जातीन आणून तिला इथं हजर करतो. खरं वय वय सावकार दिलेला सबूत मी खोटा करत नाही. येतो. राम राम. बरं झालं तू माझा भांड्यात पडला. कळवे तुझ्या गोड बोलण्याने हसली. बकुळा काय झालं? काय झालं? आता पाठीत केलं की मातीत गेलं. मला पाठीत किंमत नाही. म्हणजे काय करायचा विचार हा? नुसता विचारच नाही करून जातो. माझा स्वतःचा फड चालणार नाही. हे शांतपणे तुझं होय. त्या काळात म्हणजे उद्याचा सामना रंगणार म्हणायचा. सामना? कसला सामना? हे संवाद संवाद असं होय. तसंच ती सुपारी घे आणि उद्या हिंमत असेल तर हरवून लावीला. अगं ती हरण तिने फळ फोडायचा आहे का बोल.
इकडनं बाप इकडनं पोरगे मध्ये आमचा स्टँडर्ड. शिवाजी बाबा मला ते कागद पाहिजे भैरूला द्यायला. पळवून नेणार आहे बाबा विचारा भैरू तर झाला त्याला छापुराई झाला. ठरला ते मला कळतंय, तू नको सांगायला. सावशी होत ना मला कागद पाहिजे. शिवाजी तिला तू बोलून ठेवा. हो कागद पाहिजे कागद पाहिजे कागद. सावकार सावकार काय हे पाटलाचा राग पूर्वी कशा पैकी काढतायचा. मग काय कागद देऊच्या भैऱ्याच्या देऊन टाका. हा काय हो भैऱ्यासाठी काही एक उपाय आपल्याकडे बघा. कागद दिलं तर पोरगी बी नाराज व्हायचं नाही. आणि त्या भैऱ्याचा काटा कसा काढायचा हे लागलं माझ्याकडे. म्हणजे काय तुम्ही करून धावतो. बोलायची सवय नाही मला. हे बघा त्याला कागद देताना अट घालायची. कसली त्यानं महिनाभर राखण केली पाहिजे तुमच्या शेताची. आपण करील का तू त्याचा बा करल. हे बघा आता पोरगी चौथांहून कागद द्यायची म्हटल्यावर तो ऐकायचं नाही. आणि सावकार औंधा पीक लंबरी आहे. सरकारचं बक्षीस बी आहे त्याला. इकडे सरकारकडनं मरी जा तिकडं पाटलाकडनं मरी जा. कसं होय होय पटलं का. पटलं मग आता आणि काय आपलं नेहमीच. हे बघा माझं काम झालं की दुप्पट पैसे तुम्हाला देतो. हा नक्की का. अगदी नक्की वचन. आता वचनच दिलंयचा म्हटलं विश्वास म्हणजे पोरीची समजूत काढा. लक्षात ठेवायचं. होय होय काय करू मी. आईच्या सुखाला लहानपणीच पारखी झाली. माझा वडील म्हणतात चालते हो कुठं जाऊ काय करू कुठं जाऊ देवा. आई सरला पोरी रडू नको. ऐके बघ तुला कागदच पाहिजेत ना भैरूच. हे घे घे. ते बघ मी काय हौसानं करतोय सगळं. पण त्या पाटला पुढे इलाजच काय त्या पाटलाचं ते तुला नाही कळायचं. बाबा ते बघ त्या भैरूबद्दल मला लई वाटतंय. उलट असं वाटते मला माझ्या शेताची राखण त्याने करावी. पण तू ऐकणार नाही माझं. बाबा एवढंच असेल ना तर त्याची कबुली मी आणते. खरं हो अगदी खरं. मग असं कर त्याच्याकडे जा आणि त्याला सांग औंधा पीक म्हणावं सोन्यासारखं आहे. सरकारनं बक्षीस लावलंय ते आपल्यालाच मिळायला पाहिजे. तेव्हा शेताची राखण डोळ्यात तेल घालून कर म्हणावं. कळलं. मग आता आहे ना आनंद तुला. मग हात बघू जरा हात बघू. हात बाबा कोण सरूबाई तुम्ही का आला. तुझं सर्वस्व परत द्यायला. म्हणजे हे ज्या कागदाने तुझी झोप उडवली होती ते हे कागद खरं आहे भैरू. खरंच खरंच खरं आहे. होय भैरू विश्वास ठेव माझ्यावर. तुला लिहिता वाचता आलं असतं तर तुम्ही विचारलंच नसतं. तुझ्या अडाणेपणामुळे हे सारं घडलं. आता एक गोष्ट कर. काय. इथून पुढे तरी अडाणी राहू नकोस. हे घे कागद फाडून टाक तुझ्या हाताने आणि हो मोकळा माझ्या वडिलांच्या जागेत. सरूबाई तुमचं हे उपकार मी कसं करू. उपकार फेडायचेच असतील तर एक गोष्ट करशील. हेच का हजार सांगा की. सांगू बघ हा बदलशील. जातीचा रामोशी दिला सबूत बदलत नाही सरूबाई. दिलं वचन. आमच्या शेताची राखण तू एक महिन्यापुरती करायची. सरूबाई काय बोलताय साहेब. दुसरं काय बी सांगा. नाही भाई यंदा आमच्या शेतात सोनं पिकलं. गावाच्या डोळ्यात हलत येते. आमच्या शेताची राखण तू केली तर यंदाच्या पीक स्पर्धेतलं बक्षीस आम्हाला नक्कीच मिळेल. बोल भाई करशील नाही एवढं. जागशील ना दिल्या शब्दाला. पण माझी बी एक अट आहे. कशी.
हे आता अडाणी राहायचं नाही, तुम्ही शिकवाय पाहिजे. नाही थोडी दुसऱ्या कुणाला तरी सांग. तुला शिकवायचं मला जमायचं नाही. का? ते नाही मला सांगता येत. तू ओळख. मग मला बी तुमच्या शेताची राखण जमायची नाही. भैरू असं रे काय करतोस? मी का तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही शिकवायचं आणि मी तुमचं शेत राखायचं कसं? चल लवाड. कोण आहे? मी शेवंत. काय पाहिजे पोरी? भैरू आहे इथं. भैरू? भैरू इथं नसतो या, तो सावकाराच्या शेतात असतो या राखणीला. मग कवा येते? आता कवा येईल मी तरी काय सांगू पोरी. लई दिवसापासलं तिचा पत्त्यात नाही. बघ सावकाराच्या शेतात जाऊन भैरूला तू निरोप सांग माझा. म्हणावं बाप तिकडा आजारी आहे, जाग्याचा हलवत नाही केला, जरा वाईट जाऊन दखल घे, त्याची औषध पाण्याची व्यवस्था कर. पुरी एवढं जाऊन सांगशील माझ्यासाठी? लई उपकार होती. राखी कृष्ण राखी माळावरी गुर राखी कृष्ण राखी गुर पाणी पी भैरू गुर पाणी पी गुर पाणी पी गुर पाणी पी. आज लई हे केला काही आला. चल आज तुला दुसरा धडा शिकायचा आहे. भैरू तुला खूप यायला लागलं बरं का. आता स्वतःचं नाव वाचून दाखव बघू. का लू रा मो. बरोबर आहे ना? मग आता दुसरा धडा द्या बघू स्वरूप आहे. मी नाही देणार. नाही देणार? अरे थांब थांब, देते मी तुला दुसरा धडा. अरे थांब ना. मग द्या बघू.
तुमची म्हणा सरूबाई सबूत वाचता येते पण त्याचा अर्थ समजत नाही. भैरू किती रे फोड आहेस तू. शेताची नासाडी का चालवली हा. निघाला तर देवाला भेटायला ते अंडा झालं. काय करतोस का अलीकडे. आता काय करणार जुनं धंदच फार नोकरी का करत नाही. आता कोण देणार नोकरी असं तर माझ्या नोकरी देतो 5 लाख तुला. 5 लाख नाही ठेवून घ्यायचं. तर मी सांगतो इथेच ते होय. चल चला चल बघू. जे घडतंय ते तुझ्याच मर्जी. नाती जुळताना जुळता तर तोडायची ज्वार येते ग. काय करू मी. कुठे जायची तयारी का तरुणपणात काशी यात्रा. गाव सोडून चालली आहे. मग कोण हाय माझं. त्याच्या गाळ्यात विश्वासानं मान टाकली तोच दुसऱ्याच्या गाळ्यात गळा घालतोय. सारं बाप हितलं तिथलं ऐका. म्हणजे भैरूबद्दल बोलता का काय तुम्ही. असलं जन्मत करणार नाही. या डोळ्यानं पाहिलं आहे माझ्या. कुठं त्या शेतात. शेतात हो सावकाराचं शेत राखतो तू. तिथे सर्वात शिकवायला जाते त्याला. हे शिकवायला जाते आहे. शेवंताबाई माझ्यावर विश्वास ठेवा. अहो त्याला इथं आणतो आणि तुमच्या समोर कबूल करायला लावतो. मग तर झालं. एवढं त्या गठोडे बाजूला उगा आपली घातली डोक्यात राख. एक तिकीट घ्या म्हणजे येथील 3 लाख. सारं खरं आहे ना. खरं वचन देतो तुम्हाला. हे घ्या. नको राहिलं घ्या. असं घ्या.
काय ग बरं? कामामुळे राणूने मार घातले, लय लागली, लय रागात आले. त्या हरामखोराची ही हिंमत. नग नग तुम्ही जाऊ नका, ती लई जण आहे ती. सोड, काय करतात ते मला? बाबा 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 काय झालं हे बाबा? मला ठावा हे कुणाचं कारस्थान आहे, तर बाबा आत्तापासून मी तुमच्यासाठी काय बसलो, मी तुमच्यासाठी काय बसलो. आता नाही आवत. आज पाकडू नको पोरं. अरे किडा मुंगीचं केलं आपल्या पैरू. माणसाला ऊब यावी म्हणून खोंगडी नाही धनगर मेंढर पाळतो. परशीच्या आणि माणसं बळी घेत्या. त्या मुख्या जनावरांनी कापून खात्या. बैरू, अरे त्या मुख्या जनावरांनी कोणावर राग करायचा? बाबा बाबा या लाचारी पाहिजे आम्हाला साऱ्याने तुडवत, साऱ्याने तुडवले. आता नाही मी का बघत. बाबा तुम्हाला लय लागले, वैताला घेऊन पोरा. आता मला काय ते मला मला आता देवाची वाट शिकायला माझी आता एक इच्छा सांगा बाबा. पोरा मला 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 खंडोबाच्या पायाजवळ परत मला तिकडं घेऊन, मला तिकडं बाबा. मी तुम्हाला खंडोबाला घेऊन जातो. मी तुम्हाला ते खंडोबाला घेऊन जातो बाबा. आबा बैल कुठं आहे? राणू, ह्या वक्ताला तू मला अडवू नका. माझा बा कानानं लई आकुळ झालाय. मला पाणी देऊ दे. अरे त्याच्या आधी मी तुला पाणी पाजतो.
कामेरू आणि साप द्रवयो नागराज पोरा मला खंडोबा दर्शन दिलं. जय खंडोबा, जय मल्ला, जय मल्ला, जय मल्ला. आता माझी फक्त एकच इच्छा राहील. बोला बाबा, मी अनाथ आहे. तुमच्याशिवाय मला कोण बी नाही. बाबा, मी तुम्हाला सुख दिलं नाही. मला माफी करा बाबा, मला माफी करा. म्हणू नये पोरा, असं म्हणू नये. अरे माफी करायला पाहिजे. तू मला तुझ्या बाळाला दिलेलं वचन पाळायला नाही आलं. मला माझ्या बाळाला दिलेलं वचन आहे. बाबा बाबा, तुम्ही असं पोढ्यात का बोलतायचा? पोढ्यात का बोलतायचा? तू 6 महिन्याचा होता तेव्हा त्या सावकाराने तुझ्या बाळाचा खून केला. मरताना तुझ्या बाळाने मला शपथ घातली आणि माझ्याकडनं वचन घेतलं. माझ्या पोराचा सांभाळ कर, त्याची जमीन त्याला मिळवून दे. पोरा परिस्थितीच्या वावटळीत आपला पाला पाचवेळा तसाच पण तुझी जमीन नाही मिळवायला मला. बाबा, मी माझ्या बाला बघितलं नाही, पण माझ्या बाची जागा तुम्ही घेतली. मला मायेची सावली दिली. बाबा, या सैतानाने तुमचा किती छळ केला हे मला ठावा. समजांचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पोरा, असं वंगाळ काय बी करू नग. नाही बाबा, नाही. समजांच्या रक्ताचा टिळा मी माझ्या कपाळाला लावी तेव्हाच माझ्या मनात शांती मिळेल. बाबा बाबा, तुमच्या पायाची हात घेऊन सांगतो, या समजांचा मी बदला घेईन, बदला घेईन. बाबा बाबा, इतके दिवस खेळ खेळात तुझे आज वेळ फलिया. सावकारा, हे देवाचं नाव. तुला देतो, पैसे देतो, शेत घेतो, तुझं कर्ज माफ करतो. तुझा पण मला मागून तुला काय मिळायचं? मी तुला खरं सांगतो, या सगळ्या पापाचा धनी तो पाटील आहे. होय, त्यानंच हे समजून केलं. तुला तो खोटं वाटत असेल तर त्याचा मोहर घेऊन त्याला कबूल करायला होतो मी. सावकारा, ती एक गवात निघून गेली. आता वर जायची तयारी कर. मी शपथ खाऊन आलो. या तुझ्या रक्ताचा टिळा मी कपाळाला लावीन तेव्हाच आबाच्या जीवाला शांती मिळेल. पण माझं जरा आई पाप केलं. तुला तू तरी पुण्याईचा मार्ग जोड. कशाला घेतो पुण्याईचं नाव?
तुझं तुकडा करून माळावर टाकलं तर कोणी कुत्री बी तोंड लावणार नाही त्याला. सावकारा ध्यानात ठेव, या फरशीला लागलेली रक्ताची थांब मला भागवायची हाय. राम हे देवाचं नाव. किती केलं तरी वडील आहेत माझ. तरुबाई माळेचा मत्ता काय श्रीमंत असतील तिला नाही देवाने. जेव्हा मी पाळण्यात पार होतो तेव्हा माझ्या बाची वाट लावली हे ना. त्या भक्ताला बिचाऱ्या चालून मला पाळलं, पण त्याला टिकून चित्ता चालला हे ना. तरुबाई कसा गप्प तुम्ही कसा मी जसा तुम्हाला सबूत दिला तसा मी माझ्या बहाला बी सबूत दिला. मनात असं ही फरशी माझ्या रक्तानं रंगून निघाली. तुमच्या वडिलांच्या रक्ताचा टिळाने माझ्या कपाळाला लागेल अशी खंडोबा म्हणून शपथ घेतली. शब्दाला सांगणारी रामुष्य माझा असं खोटा करणाऱ्या रामुष्याला तिथं राहता येणार नाही. थोडा गुरुबाई मला म्हणून कोण तू? मी झुंबऱ्या तमाशातला. कशाला आलायस मला? तुमच्या पोरगीची बातमी द्या. सरलाची नव्हे, शेवंताची. शेवंता? कोण शेवंता? गजराची पोरगी. गजराची पोरगी? हा. आता गजरा कोण सांगायची गरज नाही तुम्हाला. अरे कोण कुठली गजरा? कोण 6 महिन्यापूर्वी मरून गेली बिचारी. मरताना सारं सांगून गेली. सावकार तुम्ही नका. आम्ही तमाशगीर असलो तर बाजारात आबरू इकली नाही. सावकार त्या पाटलाच्या आरी जावी. पाटलाची निंदा करतोस? अरे आता पात्र आसरा दिला त्यानं तुम्हाला. मग ऐका सावकार, त्याच पाटलानं तुमच्या शेवंताला आपल्या वाड्यात पळवून नेली. तिचा जीव आणि अमृत होते तर तेव्हा काही करून तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा. सावकार किती झालं तर तुमचीच पोरगी आहे ती शेवंता. हे काय बाबा? पुरी जाऊ दे मला. नाही बाबा, मला माहिती तुम्ही कुठं जाणार आहे ते. तू सारं ऐकलंस पुरी? होय बाबा, मला माहित आहे शेवंता माझीच बहीण आहे ते. मग आता तू सांग पुरी, मी कसा गप बसू? तू तिथं थांब, मी त्या पाटलाला सरळ करून येतो. नाही बाबा. आनंदा वायदा पूर्ण केलाय. शेवंताला तुमची हवाली केली आहे. नाही म्हटलं तुमचा कोणी हात धरलाय का? तुम्ही घ्या घेऊन गुण. पाटील, पुरीवर हात टाकण्याची लाज सोडली नाही मी अजून. कोण पोरगी? शेवंता? नाची? पटेल ते तरी बोला. असं येड्यावनी काय बोलतायचा? येड पावरून पेडगावला जाताय तुम्ही. 20 वर्षापूर्वी काय घडलं ते जरा आठवा. भैऱ्याच्या बापाचे काय झालं ठाव आहे मला, आणि गजराचं माझं काय संबंध आहे ते ठाव आहे तुम्हाला. आत्ता देण्यात आलं माझ्या. म्हणजे शेवंता आपल्या घरची झाली म्हणायची. अवपण सावकार हे आधी नाही का सांगायचं? म्हणजे तिला हक्काला आणली असती. कसं आणू? दोन सांभाळून बोला. गुमान शेवंताला सोडून द्या. सावकार आपल्या दुस्तीचा काहीतरी दुस्ती केली ढाळा. आधी तिला सोडून द्या. सोडून द्या म्हणताय का? रानू सोडून दे त्या शेवंताला. पाटील,
शेवंता कुठं हाय का लय आवाज चढून बोलतोय यार. अरे का भितो का काय? लय दिवस तुझी कळ केली पण आता तू जिता नाही राहायचा. गुमान सांग शेवंताला कुठं दडवून ठेवली असती. अरे जा अगदी लग्नाच्या बायकोची चौकशी केल्याने विचारतोय. वाटला वाटला तोंड सांभाळून बोल नाहीतर काय करणार आहेस तू? काय करणार? अरे रात्री तर रात्री पण तिथं सुद्धा चांदण्या मोजा लावीन तुला. वाटला अरे माझ्या बाचा खून कुणी केला हे ठावा हाय मला. त्याचा बदला नाही घेतला तर रामुशाची औलाद नाही सांगणार. अरे जा मी बी काय मेल्याचं दूध प्यालो नाही असं. भैरू जरा शांत हो पाटील. काय करायचे शेवंता? जाऊ दे की घेऊन. आयता आला आपल्या पायाने चालत सावकारचा मुर्दा ह्याच्यात गाठ बांधूया. कसं भैरू तुला शेवंतच पाहिजे ना? पाहिजे. अरे काय दान मागायला आलो नाही तिथं. अरे बाबा चल बघू कुठं. अरे शेवंताकडं चल. पाटील पाटील तुम्ही वामोर चल भैरू चल. पाटील गुमान शेवंताला माझ्या हवाली करा. करूया तेव्हा शेवंताला बोलू इकडे. एकदा हो सावकार काय रे मग तुझी अजून भाजी भाजी नाही. या 10 तारखेच्या आत भाजी नाही आली हाडे खेळचे करून ठेवी. राम पाटील या. धंदा सुरू आहे म्हणायचा. पोटापुरतं करतो. चालू करला म्हणजे तक्रार आहे. काय तक्रार आहे तिथे सांगा मी. पाटील 4 दिवस झाले बाबा घरी आलेच नाही. कसे तुझ्या वडिलांचा कसं सांगितलं? वाईट वाटतं. सांगा पाटील. तुमच्याकडे जातो म्हणून गेले तर घरी आलेच नाही परत. भैयाने तुझ्या वडिलाचा खून केला. भैरूनच केला. तर पुरी तू काय बी काळजी करू नका. मी त्याचा बंदोबस्त केलेला आहे. नाही हे अशक्य आहे. भांडू असं कठीण करणार नाही. काहीतरी घोटाळा आहे. मी विचारतेच भैरूला. आता विचारलं तू पाहिजे का नसायचं? मग कुठं आहे तू? चांगला तर घरात डांबून ठेवलेला आहे. मग आता कवा सोडणार त्याला? जामीन घेतल्याच्या सोडतात होय? मी राहते जामीन सरलाबाई ही तुमची कामं न. जामीन आहे तू. मग मी जामीन राहतो. 3 लाखाचं बक्षीस मला लागणार आहे. महाराष्ट्र राज्याचं तिकीट मला लागणार आहे. आई कुठं लागणार आहे? हो उदाहरण चांगली करायचा आधार कुठायचं बघायचं ना. अहो रामजीराव नेम तिकडं कुठं? शिकार इकडं आहे म्हटलं. अगं पण तू इकडे कुठे? मग काय करू? 4 दिवस झालं वाट बघते मी तुमची. माझ्या कामाचं काय झालं बरं सांगा की. हो काम? अगं कसलं काम? तुम्ही विसरला असतील तर मला पक्की याद. याद कसली? मला दुसरा फळ काढून देणार होता का? माझ्या नावाने ट्रक घेऊन देणार होता का? त्याचं काय? अगे येडी का खोळी तू? तमाशात ना असणारी बाई आणि बापय माणसावर विश्वास ठेवतेस म्हणजे? ए
आधी त्या वक्ताला सांगितलेलं समजा गोष्टी खऱ्या मानायच्या नसत्यात. त्या गुमान घडला. माझा असा विश्वास करताय का? तर लक्षात ठेवा रामजीराव, मी बी तमाशाची नाची आहे. भाई तुमची सगळी बाप इशिरा चांगली तर नावाची बकुळ आहे मी. अरे चाल, तुझ्यासारख्या 56 चवड्या नाचीत म्या अतिसंग दांडू खेळतीय. अच्छा, मग बघा त्या मुंगीची करामत. सावकाराचा खून कुणी केला ते ठाव आहे मला. भाई तुमच्या हातापाय बेड्या अडकवल्या तर तमाशेची आवडा सांगणार. थांब, चाललीस कुठं? एवढं सगळं रामायण ठेवा ठेवतो जिद्दी सोडतो का काय मी? बावफेट ते बोलावल्यात म्या. त्या सावकाराचा खून या रानूनच केलाय आणि त्या खुनाची सजा फेरू भोगणार आहे. हे आता पोलिसाची ना ग, तारका जाऊन देवाला सांग. त्या राणूच्या बाटलदारांचं पाच खरं दिसत्यात हे तर देव बोलून चुकलाय. मर मर असेच पुत्राच्या मोतीनं. आईला हे लाटरीवाला नदीवर मुर्द्याचे तिकीट विकते का काय? एवढं झालं शेवटी माझ्या वडिलांचा सगळा दोष नव्हता. त्या पाटला पुढे त्यांचा इलाजच चालला नाही. तो सांगल त्याप्रमाणे ते वागले. तरी सुद्धा त्या दुष्ट माणसानं माझ्या वडिलांचा खून केला ग. ते सारं ठाक आहे मला ठाऊक असतं तर अशी परक्यासारखी वागलीच नसते. सारखी नाही तर काय तू माझी नात्यातली तेच सांगणार आहे मी तुला. शेवटचा लाज वाटते माझ्याच तोंडाने सांगायचं. तुझ्या आयुष्याचा माझ्या बाबांच्या आयुष्यात आले आणि घडून ते घडून गेलं. गजरा निघून गेले, बाबा निघून गेले, आता राहिलो आपण दोघी. म्हणजे तुम्हाला आपण दोघी बनली अगं फला फल्यांचा बावकडे सेवा लावलाच नाही. सावकाराचा खून या राणूने केलाय आणि त्या खुनाची सजा भोगणार आहे फेरू. हे आता पोलिसांनी सांगू नका. सरकार जाऊन देवाला सांग. या राणूच्या वाटरदारांचं पाच खरं दिसत्यात हे फेरू बोलून चुकलाय. मर मर अशीच कुत्र्याच्या मोतीनं. समजा घोटाळा झाला. माझ्या चुकीमुळे समजा भांडण उघड दिला. तू ऐकलं? तू ऐकलं? पण खरं खरं आहे ना. खरं म्हणजे हे यंत्र कधीच खोटं टिपत नाही. पण हे अंतर कोणी दिलं? कोणी म्हणजे ज्याने हे मंत्र दिलं त्याने ते यंत्र. म्हणजे आपल्या मायबाप सरकारने दिलं. म्हणजे तुम्ही सरकारी माणसं? यस, सरकारी माणूस आहे. सरकारला समजा खरं खरं कळावं म्हणून आम्ही अशा बातम्या देतो. मी पोलिसांना वर्दी दिली आहे. ती येते आणि बहिरूची सुटका करते. त्याच्या अगोदर भैरूची सुटका होईल. ठीक आहे. उद्याच्या जत्रेत तमाशाला रंग भरणार आहे मी. तेव्हा समजा कळेल. पाणी पाणी मग पाणी दे पाणी. थोड्यासाठी आणल्या वय मी इथं लई दिस वाट बघित होतो. म्हणून असा दावा साधणार काय गुन्हा केला मी असा? हातीत लोळाला दडा धडा देणारे मानव का तू?
दगडातूनच देव निर्माण होतो. मास्तर की करता करता आमच्यावर हेरगिरबी करतेस. तुला ठाऊक नाही, आमच्या जात गावल्याला सावरस जिथं कधी फुटत नाही. भैऱ्या संग तुझी बी वाट लागल. तू भैरूवर का जळतोस ते ठाऊक आहे मला, पण त्याच्याबद्दल वाईट बोलायला मला खपायचं नाही. हा 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 त्या भैऱ्याची एवढी काळजी वाटते. ध्यानात ठेव, गेलेलं समजा फुकट जाईल. अगं धड नांगर चालवला येत नाही तर तो काय चालवणार. अशा समजुतीनच बिचारा शेतकरी गरीब राहिला, अडाणी राहिला. तर म्हणून समजाचे शहाणपणा शिकवायचा येडा उचलायच म्हण की तू. होय, आज सारा जमाना बदललाय. जो शिकेल तो जगेल. शिक्षणामुळेच एक साधा शेतकऱ्याचा पोट अधिकार पदावर पोहोचला. पुरुषच काय, पण बायका सुद्धा शिकू लागले. संसाराचा कारभारच काय, पण देशाचा कारभार सुद्धा एक स्त्री करू शकते. ही जादू शिक्षणाची. शिकून शहाणा झाल्याशिवाय गरिबीचा शाप संपणार नाही. भैरू आता अडाणी राहिला नाही तर तुमच्यासारख्या दुष्टांच्या कारस्थानाला बळी पडणार नाही. माझं कर्तव्य मी केलं. कर्तव्य करू दे. आता अशी सुटतेस का काय माझ्या तावडीत ना. राम पाहुण, राम राम म्हणलं. राम राम. कोंड्या, तू कशाला तिथं? तुमचा दोस्त म्हण. नाही, जा म्हणत असाल तर जातो. पण तुमचं तिकीट निघालं एवढं ध्यानात असू द्या म्हणजे झालं. तिकीट वय तिकीट. कोंड्या, जे काय बोलायचं सरळ बोलायचं, गपगुमान. अव शेवंतानं वगामध्ये तुमचं पितळ पार उघडं पाडलं. समजा गाव खवळून पाटलाच्या वाड्यावर घुसलाय. आता विचार करत बसला तर समजा लोक इकडे येतात. बर भैरूचा निकाल लावला नव्ह तुम्ही? लावला नाही, रास्ता लावतो. बघतो कसा माझ्या तावडीत सुटतोय तो. हा जावा जावा लवकर जा. दारवड काय केलं तरी माझ्यासाठी तू लई त्रास दिला. मला तुझं प्रेम कधीच कळलं नाही. पण आज मला वाचवायसाठी तू तुझा जीव दिला. लाटरीवाल्या लाटरीवाला अजून तुला लाटरीवाला वाटतो काय मी? फक्त तुझ्याकडे बाहेर येऊन. अरे जा, बाहेर येतोय. आता तू आमचा पाहुणा आहे. अरे सरकारी पाहुणा, कायमचा बंद. फक्त सारख्या कुठं जातोस ते कळलं ना तुला माझं प्रेम. माझ्या जीवाचं सोनं सोनं.
श्रीमंत फाशी देणे तिला अंतर देऊ नको. तिच्याशी सुखाने संसार कर. भैरू भैरू शेवंताला तुमची म्हणा. भैरू शेवंताला तुमची म्हणा. किती झालं मी. अगं पुढे एवढं घाबराय काय झालं. चला तुम्हाला सारी थट्टच वाटतं. माझं काळजी बघा किती. बघू बघू तुझं काळी चुकून आहे. चला बोलायचं नाही. बोल की. सारे काही शब्दानेच सांगायला लागतं ना. म्हणजे हे त्या बकुळेला कवळत असते असं बोलू नका. मला आपलं खरं सांग बघू. नजरेच्या भाषेला शब्दाचं बळ शेकडे पडतं म्हटलं. आता आहे का. बघ मी आपला पैलवान गडी आहे. मला ही कोड्यातली भाषा नाही समजत. पैलवान झाला म्हणून काय करतो. मला काय काळीच नाही. काळी आहे की हाय ना ग. मग त्याला विचारा माझ्या नजरेची भाषा. अगं परत आता उगा एवढं पांघरू नका. मला फक्त खाव आणि तुम्ही बी समजता येतं. आपल्या दोघांच्या काळजाच्या आदलाबद्दल धोंडी खरंच सोडून चाललास तुम्हाला. अरे मनात नाही आहे तर गळ्यात घोंगडं पडल्या ना हे. घोंगडं का. कुणी सांगितलं का तुम्हाला मला तुमची म्हणा म्हणून. अगं पर नाही आणि बिल नाही. गुमान गाडी हाकायची. हा आता आहे का. लाटरीवाला होतो तेव्हा राजा होतो. पण आता ही राणी गळ्यात पडली आणि जन्माचा गुलाम झालो. आणि पुढे काय काय होणार आहे कोणाच सांगू. काय होणार. आता दुसरं काय होणार. तू आई होणार मी बा होणार. आणि दर वर्षाला अरे वय हे समजा लाल चिरकोन सांभाळून आहे ना. हाय हाय बरं येतो.